फ्रंट लाईन स्पेशालिस्ट गोलंदाज म्हणून महाराष्ट्र टेनिस क्रिकेट विश्वामध्ये नावलौकिक असणारे गोलंदाज मंदार लवेकर. सर मंदार लवेकर, उरण, नागाव. क्रिकेटचा इतिहास नागाव गावला सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. अनेक नामवंत प्रतिभावंत खेळाडू, अनेक व्यावसायिक खेळाडू, अनेक नवेदित चेहरे. आणि इथे मात्र गतीनं फेकला बॉल, पुढ्यात टाकलाय, पुढ्यातनं उचललाय, बॉल गेला डीप लॉंग ऑन रिझन मध्ये. एकदा मिळणार. बॅट्समन गेट्स ऑफ द मार्क. माजिद बलोच. पहिल्यांदाच आपण पाहतोय की माजिदनं पहिला बॉल डॉट, त्यानंतर येईल ही एक धाव. आपण पाहताय अजय स्मृती चषक 2025 फक्त स्पर्धा नाहीये, प्रत्येक संघाची आपल्या गावाचं प्रतिनिधित्व, आपल्या विभागाचं प्रतिनिधित्व करणारी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. पूल केला बॉल, अलीच्या बॅटमधनं येईल हा त्याचा शैलीदार फुल पॉवरफुल षटकार. डीजे गीत जाऊया. गोलंदाज एक षटकार त्यांना पाहायला मिळालाय. त्यामुळे देखील आखोट टॅपानं चेंडूला तटवलंय. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. टॅप केले बॉल अंडर बॉक्स टाइप स्टाईलनं. इथे मात्र एकच धाव मिळते. चषक मानाचा तब्बल 50,000 राशीचा प्रथम क्रमांक, जवळजवळ 6-6.5 फूटचा हा खरतर मी म्हणेन मानाचा करंडक आपल्याला पाहायला मिळते. ट्रान्सपरन्सी, पारदर्शकता या स्पर्धेची एक ओळख, एक शिस्तबद्ध स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. खेळाडूंच्या खेळातली शिस्त, त्यांची बोलण्यातली शिस्त, त्यांच्या वागण्यातली शिस्त. हा फुलोर लेनचा बॉल पुढ्यात टाकलाय, पंचांकडे अपील केली आहे, पंच तटस्थ आपल्याला पाहायला मिळतील. इट्स नॉट आउट. मंदार लवेकर ॲज अ बॉलिंग युनिट, फ्रंट लाईन बॉलर, गोलंदाज कसा असायला हवा त्याचं प्रतिम उदाहरण सेट करत असताना या मॅच मध्ये गोलंदाजीची वैविध्यपूर्ण आणि शैलीदार गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत एकही मोठा फटका आला नाहीये. शेवटचा बॉल गती कमी केले, लाईन मात्र अप्रतिमे. 6 चेंडू फेकले गेले, एक षटकार वगळता फक्त 8 धावा खर्च केला. मंदार लवेकर अप्रतिम गोलंदाजी. 3 चेंडू डॉट, 1-6-1 डॉट डॉट. काय म्हणशील उमंग ही संमिश्र गोलंदाजी? नक्कीच सलाटफूट गोलंदाजी ज्याला म्हटली जाईल सर. वेगवेगळ्या पद्धतीची गोलंदाजी, चेंडू 6 चेंडू वेगवेगळ्या पद्धतीने फेकण्याची या गोलंदाजाकडे कलात्मक आहे. म्हणून तर पर्व पहिले, पर्व दुसरे, पर्व तिसरे आणि पर्व चौथे मध्ये काय या खेळाडूला आयकॉन खेळाडू म्हणून घेण्यात आलं होतं UPL मध्ये. त्याचं ज्वलंत उदाहरण पाहायला मिळालंय. मंदार लवेकर, मॅन फ्रॉम उरण, नागाव. नाही, नक्कीच आयकॉन प्लेअर म्हणजे काय तर आयकॉन प्लेअर म्हणजे संघाला जो खेळाडू हवाय, चॉईस खेळाडू. तुम्हाला जो खेळाडू असं तुम्हाला वाटतंय की हा खेळाडू आपल्याला मात्र एक विजयाची ट्रॉफी आपल्या संघाला खरतर घेऊन देईल, असा एक जबरदस्त इम्पॅक्टफुल खेळाडू ज्याच्याकडे मी म्हणेन खेळातलं सर्व काही कौशल्य आहे. आणि क्रिकेट हे तंत्र आणि कौशल्याचं एक कॉम्बिनेशन आहे. तंत्रही त्यांच्याकडे भरपूर चांगलं आहे आणि कौशल्य सुद्धा आपल्याला पाहायला मिळालं. जरी एक षटकार गेला, आत्मविश्वास ढासळू दिला नाही. धावा खर्च केल्या 8. पहिल्या षटकाच्या अखेरीस रणसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये ती फक्त 8, बिनबाद 8. अली स्ट्रायकर एंडवर, फुल टॉस बॉल, गॉट द ट्रीटमेंट. वार केलाय लांबच लांब आणि उंचच उंच, गगनभेदी, गगनचुंबी, गगनस्पर्शी षटकार. अली ऑन फायर नाव. डीजे चांगला संगीत. यावर सुपर स्ट्रोक, फॅब्युलस स्ट्रोक, फटक्यात ताकद बेमिसाल, बॉल जाईल सीमापार. ऑडियन्स मध्ये उलट धम्माल. क्लास लिहिलंय आपण. भरावा षटकार लगावलाय अलीनं. 100 षटकार आलेत या स्पर्धेमध्ये. एकदा जोरदार टाळ्या. मॅग्निफिसंट बॅटिंग,
क्लास लिहिले होतं त्या फटक्यामध्ये. नक्की 100 आकडा म्हटलं ना की 100चा उल्लेख करूया. मैदानामध्ये एक खेळाडू खेळ करतोय फिल्डिंग मध्ये, ज्यांना आपल्या कारकिर्दीतील 100वे शतक नवगडच्या मैदानावर ठोकण्यात आलं होतं. 100वी हाफ सेंचुरी ज्याने निर्माण केली होती. समर्थ कडू वेशवी मैदानाच्या आतमध्ये खेळ करतील. रायगडचा क्रिस गेल आहे, ज्याने आपल्या नावावर 2 बाईक पटकावल्यात. उरण प्रीमियर लीगला सद्यस्थितीला त्या खेळाडूचा खूप गाजावाजा आहे. मैदानाच्या अगदी आतमध्ये इन ऍक्शन मोड मध्ये खेळ करतात. ओव्हर टू नितेश सर. नाही, नक्कीच नक्कीच मॅच मध्ये मजा येईल. धावा यायला पाहिजेत. वार केलाय, आडव्या पट्ट्यानं बॉल फिरवून दिलाय. बॉल गेला डीप मिड विकेट विजन मध्ये. धावा मिळतील किती तर फक्त एक रिलॅक्स कंपोज. याही फटक्यामध्ये ताकद होती, परंतु टायमिंग आणि प्लेसमेंट तितकंसं जमलं नाहीये. एकच धाव मिळणार. विहंग मार्गाने फलंदाजी करतोय तो अली. अलीकडे जितकी स्ट्राईक येईल तितक्या धावा येतील बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. वन सोल्युशन नवी मुंबई टीम आपल्याला पाहायला मिळते एका बाजूला, आणि त्यांच्या विरोधात खेळ करते सुजल 11 उरण विंदणे. हा संघ याच भूमीमधील याच मातीतील खेळ तर करावाच लागेल. मॅच मध्ये पुनरागमन करून द्यावं लागेल. बॉल एज लागलाय, बॉल गेला पाठपुरा. स्क्वेअर लेग रिजन मध्ये फिल्डर थोडेसे फंबल होतील. बॉल अंगाचा वेध घेत असताना किशोर तिकडे आपल्याला पाहायला मिळाले. 1-2 मध्ये कन्वर्ट केलं. 2 धावा अंकित झाल्या. एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती पोहोचले 24 या आकड्यावर. आमचे गुणलेखक दीपेश कडू आम्हाला अपडेट करत असताना दुसरं षटक प्रगतीपथावर संदीप. या गोलंदाजावर पहिले 2 चेंडू 6 2 मोठे फटके आले, त्यानंतर त्यांनी थांबवलंय. 1 असे मागचे 3 चेंडू आपल्याला पाहायला मिळालेत. मंदार लवेकर सर आपल्याला पाहायला मिळेल. थोडंसं मार्गदर्शन, थोडंसं लीड करत असताना, कन्व्हर्सेशन करत असताना, हँड ओव्हर करत असताना, नॉलेज ट्रान्सफर करत असताना. ही विकेट फार महत्वाची आहे, आणि म्हणूनच की काय एक चेंडू तुम्हाला इन्फॉर्मेशन घेऊन येत असतो. एक धाव इन्फॉर्मेशन घेऊन येत असताना ही इन्फॉर्मेशन हँड ओव्हर करत असताना. क्रिकेट इज अ गेम ऑफ कॉम्प्लिमेंटिंग इच अदर. एकमेकांना सहाय्य करून खेळला जाणारा क्रिकेटचा खेळ. आणि इथे जसं कान मंत्र दिलं, आउटसाइड ऑफ स्टिक फेक, व्हाईट यॉर्क चेंडू फेक, गती कमी कर. जितकी कमी चेंडू गती कमी तितके एफर्ट्स जास्त टाकावे लागतात ते फलंदाजाला. असंच पाहायला मिळालं येईल. हा डॉट बॉल 2 एंड द सेकंड वर रणसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती बिनबाद 24. यस डीजे. मात्र जे 100 षटकार ठोकलेत ना, जे चेंडू वापरण्यात आले आहेत ते नेव्हिया ब्रँडचे आहेत. आणि नेव्हिया ब्रँडचे नवी मुंबईच्या अगदी खऱ्या अर्थानं ब्रँड मधून हे चेंडू 2024ला पुरवण्यात आले आहेत आपल्यासाठी. 2024चे चेंडू अद्यापर्यंत वापरले जातात, आणि चांगल्या पद्धतीने चेंडूची टणकता आपण पाहतो. चेंडूची क्वालिटी देखील चांगली आहे. चेंडू जसा टोलवला जातोय ना तसंच बाहेर जातोय. गोलंदाजीसाठी तर अंकुश टकले गोलंदाजीच्या ट्रॅकवर पाहायला मिळतील. अंकुशजी, चेंडूंचे वेगवेगळे प्रकार उमंग आपल्याला पाहायला मिळतात. वेगवेगळ्या कंपनीचे चेंडू असतात. सिक्सरचे चेंडू आहेत, 10Xचे चेंडू असतात, हेडलीचे चेंडू, निव्हियाचे चेंडू असतील. खरं तर निव्हियाचे चेंडू म्हटलं की मग इथे पहिला वार, आणि इथे येईल माजिद बलोच. ब्रँडेड ऑन ड्राईव्ह ऑन साइड लॉंग ऑन क्लिअर करणारा कडक षटकार. निव्हियाचे चेंडू कसे असतात ना, खरं तर जर का चेंडू ओल्ड झाला, जुना झाल्यानंतर मात्र षटकार मारणं थोडंसं कठीण असतं, आणि हार्ड टू हिट द बॉल. जर का मिडल झाला तर षटकार येतात नक्कीच. मिडल करत असताना इथे षटकार चौकार षटकारांची आतषबाजी करत असताना चकमक आणि चकमकीमध्ये हा झेल टिपला गेलाय. फिल्डर तिथे आपल्याला पाहायला मिळाले. जितेंद्र कडू सोनारे, जयेंद्र होते तिकडे मला वाटतं, आणि इथे झेल टिपला गेलाय. अंकुश टकले यांना मिळते पहिलं यश. षटकार लगावल्यानंतर फलंदाजाला थांबवलंय, आणि वादळ आपलं स्वरूपात येईल त्या अगोदर या वादळाला क्षमवलंय. ज्यांनी मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचं नामांकन मिळवलं, सुटकेचा निश्वास टाकला असेल गोलंदाज अंकुश टकले यांनी. पहिली विकेट मात्र संपन्न झाली आहे, आणि पहिल्या विकेटच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या 2 षटकांच्या अखेरीस 2.2 चेंडूंचा खेळ झाला, आणि रणसंख्या आपल्याला पाहायला मिळते 1/30. नवीन फलंदाज सचिन नाईक पाहायला मिळतील. ब्रँड ऑफ दारावे टेनिस क्रिकेट नवी मुंबईचा हा दमदार खेळाडू. पाहूया दारवे गावामधून बिलॉंग करणारा खेळाडू आज उरण विभागात आज नव्हे उद्या देखील पाहायला मिळेल. आज हाप तालुक्यामधून खेळतील, उद्या आपल्या हक्काच्या संघामधून खेळतील. काही खेळाडू असे असतात ना उमंग
की ते मैदानामध्ये जात असताना आपल्या सोबत एक वेगळी ऊर्जा घेऊन जातात आणि त्यातला एक असा खेळाडू ज्याच्याकडे नेहमी जिंकण्याची भूक आम्ही पाहत असतो, ज्यांच्याकडे सोर्स ऑफ एनर्जी, सोर्स ऑफ मोटिवेशन आणि सोर्स ऑफ इन्स्पिरेशन आपण पाहत असतो. मिस्टर क्रिकेट सचिन नाईक ऑन स्ट्राईक. पहिलाच बॉल यावेळेस टॅप केलाय, yes. एकच जा मिळेल की मिळतील 4. बॉल पाठमोरा धावत चाललाय. विकेट किपर खरं तर तिथपर्यंत पोहोचले होते का, फिल्डर तिकडे पोहोचले होते, परंतु डीप बॅकवर्ड पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक पॉइंट मधनं 20 ते 22 यार्डाचं अंतर कव्हर केलं. धावा मिळतील किती, तर 2 आणि एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये ती पोहोचली 32 या आकड्यावर. टॅपिंग क्रिकेट आपण पाहतोय. ऑन स्ट्राईकला बॅट्समन सचिन नाईक. पाहूया यावेळचा बॉल पहा, अगदी आडव्या बॅटनं क्षेत्ररक्षकाला प्रसार झालाय. चेंडू चालाय सी मापार, ना म्यानमार ना गुजरात. चेंडू तडीपार आलाय चौकार. ठीक आहे. दादा विष्णू कोडू साहेबांना विनंती, आपण व्यासपीठावर या. यश दत्ता कोडू. यावेळचा चेंडू पाहूया. चेंडू हवेत आहे. रिच लँडिंग सेफ झोन. 1 धाव मिळते. दुसरीचा पलटवार नाही, एकच धाव येते. त्रिसी उरण मधून खेळणारा आपण पाहतोय खेळाडू किशोर कडू. काही मैदाना ज्यांना गाजवले आहेत त्यांच्या तालमीमधून काही खेळाडू सोनारी मधून उदय असलेत आणि त्या खेळाडूंना वेगळं प्लॅटफॉर्म देण्याचं काम मी तर म्हणेल प्रशांत भाई यांच्या माध्यमातून दिलं गेलं आहे. आज क्रिकेटमधील क्रिकेट वेडे, क्रिकेटचा वेडा म्हणून ज्याच्याकडे पाहिले जाईल सोनेरी गावाचा प्रशांत भाई. सरळच्या दिशेला अगदी चेंडू चाललाय सी मापार, उंच माझा झोका आलाय षटकार. डीजे संघाची धावसंख्या येतात 43 धावा येतील. 43 फायटिंग स्कोर पाहायला मिळते. नितेशजी काय म्हणू शकाल, अगदी टफ 5 मॅच होईल. चला आणि लगेचच चौथा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये येईल आणि बॉलिंग ट्रॅकवर रनवेवर मात्र तो गोलंदाजी सुरू होईल. यासाठी आपण सूचित करूया, अंधार होईल आणि अंधुक प्रकाशामध्ये खेळ आपण खरं तर तुम्हालाच दुसऱ्यांदा मात्र इनिंग करावी लागेल, खेळ करावा लागेल. त्यामुळे कुठेही बॅट लाईटला सामोरं जाऊ नये म्हणूनच आपण हा खरं तर सूचना आणि निर्देश सुद्धा देतोय की कारण आयोजकांचा सुद्धा अट्टास आहे की सूर्याच्या प्रॉपर प्रकाशामध्ये आपल्याला संपूर्ण सामना कव्हर करायचा आहे. नक्कीच सर. जाऊया शेवटचं षटक फेकण्यासाठी गोलंदाज याच गावातील जयेंद्र कडू. यस, हेलिकॉप्टर लुकनं चेंडूला पाठवलाय सी मापार. नितेशजी, बडे मॅच का बडा खिलाडी. मगाशी जो करत होता स्ट्रगल सचिन नाईक या मॅच मध्ये इम्पॅक्टफुल इनिंग खेळ करत असताना येतोय. त्याच्या बॅटमधनं तुंग असा हँड षटकार. 6 धावा. रणसंख्या पोहोचली 49. 49. ओ स्विंग अँड मिस. या लाल मातीच्या विकेटचा सुगंध फलंदाजांना देणारा खतर ही चेंडू आणि ही चेंडू कौशल्य आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाज जयेंद्र खडो याने केले कमालीचं कमबॅक. सुपर बॉलिंग आणि गोलंदाजी अशीच व्हायला पाहिजे. अगदी नवी मुंबईचा सिक्सर किंग म्हणून ज्यांना संबोधलं जाते करावे गावातील हा अलंकार तांडेल आपल्याला पाहायला मिळतील. 1 करावेच्या आमचे जवळ आहेत, 1 करावेच्या मैदानामध्ये खेळ करतायत. अगदी नवी मुंबईच्या सराव खेळामध्ये देखील त्यानं 100 षटकं ठोकण्याचे काम केले आहे. सिक्सर किंग आहेत. पाहूया जयेंद्रवर सिक्सर ठोकेल का. अलंकार तांडेल, ग्लेन मॅक्सवेल म्हणून त्याची ओळख आहे. पाहूया ग्लेन मॅक्सी. यस, आल्या आल्या आक्रमण करायचा प्रयत्न. अंकुशजी चेंडू खाली आहेत. सुंदर झेल टिपला जाते. आल्या पावली बॅक टू द पेवलेन. जैसे आए वैसे ही जाएंगे. पावली गेलेत ते.
तर इथून जर जयेंद्रनं विकेट संपादित केली तर रोख रक्कम 1000 रुपयाचं कॅश प्राइज सुनील दादा कडू साहेबांच्या माध्यमातून दिलं जाईल. ऑन अ हॅट्रिक, याच मातीत, याच विकेटवर, याच क्रीडांगणावर त्याचा फार छान सराव आहे. घरचा प्रेक्षक, घरची विकेट, घरचं मैदान आणि अशा परिस्थितीमध्ये अ मॅग्निफिसंट बॉलिंग ऑन अ हॅट्रिक मिस्टर जयेंद्र कडू. या आता मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. विकेट हॅट्रिक जर का साधली तर मात्र कॅश प्राइजेस मिळतील, टाळ्या वाजतील, शिट्ट्या वाजतील आणि इथे पाहूया आपण काय घडेल. विल ही बी एबल टू टेक हिज फर्स्ट मेडन विकेट हॅट्रिक ऑर नॉट, दॅट इज द क्वेश्चन. इट्स बॉल इज अप इन द एअर, फिल्डर नाही आहेत आणि बॉल होईल फरार, क्लिअर होईल डिस्टन्स आणि मिळतील अमित वाडकर यांना 4 धावांचा चौकार. चेंडू शिल्लक असतील, रणसंख्या झाली 53. अमित यांच्या बॅटमधनं चौकार आलाय. ड्राईव्ह केला, चांगलाच फटका पाहायला मिळतोय आडव्या बॅटनं. अरे बघतोस काय, रागानं षटकार ठोकलाय मैदानाच्या आतमध्ये वाघानं. चेंडू पुरवा, शेवटच्या बॉल साठी पहा चेंडू पुरवले जातील. नाही, गुणलेखन फार छान आपल्याला पाहायला मिळते. दीपेश कडू आमचे साथी गुणलेखक आपल्याला पाहायला मिळतील. अनिश तांडेल आहेत. ड्राईव्ह केला बॉल, इट्स अप इन द एअर अँड दॅट इज स्ट्रेट इनटू ऑफ फ्रंट स्क्रीन. येईल अजून एक षटकार टू एंड द फर्स्ट इनिंग. रणसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती झाली आहे तब्बल 65 आणि जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि धावा काढाव्या लागतील. त्या 6 वर 6 66. फार छान. खरं तर ही संपूर्ण इमारत मात्र उभी केली आहे. ही इमारत, धावांची जी इमारत आहे ना, ती इमारत उभी करण्यामध्ये 2 फलंदाजांचं मी म्हणेन भरपूर सारं कौतुक आपल्याला पाहायला मिळेल. जिथे माजिद आणि अलीनं मी म्हणेन पाया रचला आणि फार छान मुलामा दिला. तो सचिन नाईक आणि नुकतेच आलेले फलंदाज अमित वाडकर 3 चेंडूमध्ये अमितनं 16 धावा अंकित केल्या आणि पहिल्यांदा सलामीसाठी गेलेले फलंदाज माजिदनं एक षटकार लगावला. 7 धावांचं त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आपल्याला पाहायला मिळालं. त्यानंतर अलीनं जे इनिंग हाताळली, अलीच्या या इनिंगमध्ये आत्तापर्यंत आपण पाहिलं एकंदरीत त्याच्या बॅटमधनं 28 धावा आल्या आणि 13 धावांचं एक शॉर्ट अँड स्वीट कॉन्ट्रीब्युशन आपल्याला पाहायला मिळालं सचिन नाईक यांचं. आणि प्रत्येक खेळाडूनं या मॅचमध्ये आपल्या परीनं बॅटिंग कॉन्ट्रीब्युशन देत असताना एकूण धावसंख्या उभारली 65. 65 66 टू विन असं टार्गेट असताना सलामीचे पहिले 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 65 काढल्या गेल्या, 66 काढावे लागतील. 66 टू विन असं टार्गेट असताना मैदानाच्या आतमध्ये ओपनिंग पेअर लगेचच उतरेल यासाठी आम्ही टीमला विनंती करू, आपण लवकरात लवकर ओपनिंग पेअर पाठवा. सुजल 11 उरण विंधणे. नक्कीच सर, उद्याचा संडे अँड फंडे शेवटचा दिवस, शेवटच्या दिवसातील पहिला सामना असेल. पारगाव विपक्ष धुतुम, त्यानंतर कामोटा विपक्ष जांताराजा दादर पेन, बोंडकोडे विपक्ष माहुलगाव, नांदकर विपक्ष धारावे असा स्क्वॉड उद्याचे स्लॉट असतील. अगदी एक टीम 2 आयकॉन असा खेळ पाहायला मिळेल. आणि उद्याच्या दिवसामध्ये एक सेमी आणि एक फायनल असे अतिरिक्त 2 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. म्हणजे बरोबर 10 वाजता जरी चेंडू पडणं हे मात्र अपेक्षित असणार आहे. किमान 10 वाजता जर का चेंडू पडले तर मात्र नक्कीच गेम मात्र फास्ट फॉरवर्ड केला जाईल आणि अंतिमच्या टप्प्यामध्ये किमान जास्तीत जास्त 4 षटकांचे
क्वालिफायर्स मॅचेस म्हणजेच सेमी आणि फायनलच्या मॅचेस मात्र कव्हर करण्याचा प्रयत्न आयोजकांचा असेल. आयोजकांचं पुन्हा एकदा आपण कौतुक करूया. आदेश कडू, मनोज कडू, गौरव कडू, जितेश कडू, नितेश कडू, अजिंक्य कडू, नीरज तांडेल, जगदीश कडू, रोहित कडू, मिनिश कडू या संपूर्ण ऑर्गनाइज कमिटीच्या वतीनं खरं तर या संपूर्ण स्पर्धेचं आयोजन आपण पाहताय. गारवाली देवी बीचचे सर्वच कलावंत कलाकार त्यांचं मनापासून आभार, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं एक आपण आयोजन पाहताय. अजय स्मृती चषक 2025 पंचांच्या भूमिकेमध्ये सुदेश म्हात्रे सर, खोपटा मुकेश म्हात्रे सर, नवीन शेवा त्यांचंही खरं तर सहाय्य मिळालं, त्यांचं मनापासून आभार. डीजेच्या माध्यमातून आमचे आवाजाची कालदी आणि संपूर्ण हे संगीतमय वातावरण आपल्याला पाहायला मिळालं. डीजे ZD त्यांचं मनापासून आभार. लाईव्ह टेक्नॉलॉजी ब्रॉडकास्टिंग टीम आमची WTC वर्ल्ड टेनिस क्रिकेटचे प्रॉपरायटर CEO राहुल उल्वेकर, त्यांचेच कॅमेरामॅन अर्थातच हेड कॅमेरामॅन मास्टर राज आणि पूर्वेश यांचं मनापासून आभार. आमचे गुणलेखक मिनिश कडू आणि त्याचबरोबर अनिश तांडेल आणि आमच्या समवेत दीपेश कडू आपल्याला पाहायला मिळाले, त्यांचेही मनापासून आम्ही आभार व्यक्त करू. आज दिवसभरामध्ये खरं तर फ्रुट्स आम्हाला उपलब्ध करून दिले ते सुनील कडू, राकेश कडू, अजिंक्य कडू, त्यांचा आपण मनापासून आभार व्यक्त करतोय. मॅन ऑफ द मॅचसाठी एक व्रिस्ट वॉच आपल्याला पाहायला मिळालं आणि हे मॅन ऑफ द मॅचचं व्रिस्ट वॉच आम्हाला पुरस्कृत केलं गेलं ते मयूर पाटील. ही चांगली संकल्पना पाहायला मिळते, त्यांचा आपण मनापासून आभार व्यक्त करूया. आणि संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्या ज्या घटकांनी विशेष योगदान दिले त्या सर्वांचा आभार. इस्पेशली उमंग, तुझं मनापासून आभार. आज तुझी साथ मिळाली आणि नक्कीच पुढच्या वाटचालीसाठी तुलाही शुभेच्छा असतील. कॉम्बॉक्सच्या वतीनं, आयोजकांच्या वतीनं सोनारी आणि उमंग हे ऋणानुबंध पुढे असेच दृढ राहतील अशी आपण ब्राप्पाचरणी प्रार्थना करूया आणि जाऊया थेट मैदानाच्या आतमध्ये, जिथे शतकांचा शतकवीर म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण म्हणतो ना की ते आहेत भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सर. तसे मात्र टेनिस बॉल क्रिकेटमध्ये शतकांचे शतकवीर कोण, 6 चेंडूमध्ये 6 षटकार लगावण्याचे विक्रम कोणी केलेत, तर ते नाव आहे समर्थ कडू. वेश्वी आणि उरण या विभागाला बिलॉंग करत असताना उरण या विभागातील एक असे खेळाडू जे खरं तर मॅचचं चित्र पलटवण्याची क्षमता ठेवतात आणि अगदी कंडिशन कोणतीही असो, सिच्युएशन कोणतीही असू दे, संघर्षाचा वारसा आहे आणि तो संघर्षाचा वारसा जपणारा परिसर म्हणजे उरण. आणि उरण वेश्वी या विभागाला बिलॉंग करत असताना अगदीच आपण पाहतो डावखुऱ्या हाताचे फलंदाज तसेही फार एक्सप्लोजिव्ह असतात, अगदी एक्सप्लोजिव्ह. वन ऑफ द फायनेस्ट ओपनिंग पेअर. त्यांना थांबवेल का सचिन नाईक समर्थ कडू? पहिल्याच बॉलवर आक्रमण केलाय, पहिल्या बॉलवर केलाय वार आणि समर्थनं ठोकलाय हा पहिला गार षटकार. पंख देणाऱ्याने शर्त ठेवली की उडायचे असेल तर घरटं सोडावं लागतं. पहिल्याच बॉलवर उडवलाय बॉल. हा बॉल आउटसाइड द ऑफ. तितकीच कल्पकता, तितकीच बुद्धिमत्ता, तितकीच अचूकता. पिन पॉइंट ॲक्युरेट बॉलिंग. प्रतिस्पर्धी टीमच्या खेळाडूंचे प्लस पॉइंट तुम्हाला माहिती असणं हे फार गरजेचं आहे. प्रतिस्पर्धी खेळाडूंचे मायनस पॉइंट तुम्हाला माहिती असणं तुमच्यासाठी प्लस पॉइंट असतं, तेच ओळखलंय. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. समर्थ यावेळी देखील डॉट बॉल पहा. समर्थनं जर हा एखादी सामना जिंकवला तर त्यांना प्रशांत भाई कडू, अजिंक्य कडू, मयूर पाटील यांच्याकडून रोख रक्कम 2222 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. प्रयत्न तर होईल कारण संघर्षाचा मातीत जन्मलाय. आम्हाला पराभवाची भीती कधीच नाही कारण आमचा जन्म संघर्षाचा मातीत झाला. हा ही बॉल सरळ सोडून दिलाय. व्हाईट बॉल. चेंडू सोडण्याचं काम केलं जाईल. व्हाईट बॉल मिळाला जाईल. स्वैर मारा पाहायला मिळतोय. अगदी अटॅक करण्याचा प्रयत्न, अटॅकिंग प्रोच घेऊन मैदानामध्ये आलाय हा खेळाडू. मी तर म्हणेल नवी मुंबई वाल्यांना थांबवण्यासाठी 2 मॅची नव्हता, शेवटच्या सामन्यासाठी आलाय. पाहूया शेवट काय करतोय. अगदी यावेळी देखील डॉट आले. चेंडू एक षटकार आल्यानंतर जर असा खेळ झाला तर कुठेतरी समर्थ स्वतःवर नाराज असेल. चांगलं कमबॅक करतोय टीम. इथून गोलंदाज येत आहेत सचिन नाईक. अगदी बेस्ट वर्सेस बेस्ट आहे. कमबॅक केले एक षटकारानंतर. त्यानं देखील
आक्रमण केलं जाईल ऑन साइड इनला पाहूया धोक्याची घंटा डायरेक्ट हिट फेकी खराब पाहायला मिळते थोडी एक धाव आली आहे लास्ट बॉल इन फर्स्ट ओव्हर ऑन स्ट्राइक इनला ऑन स्ट्राइक इन जयेंद्र कडू अगदी षटकार वीर पाहायला मिळतोय सिक्सर किंग 19 चेंडू 58 धावसंख्येची गरज चांगलाच बॉल पाहायला मिळतोय खोलात टाकला होता अगदी खोलवर टप्पा ऑफ साइड यॉर्कर आणि शेवटच्या बॉलवर फलंदाजाला चारी मुंड्या चित करणारा हा बॉल पाहायला मिळाला आहे फर्स्ट ओव्हर कंप्लीट एक षटकाच्या अखेरीस टोटल धावा आल्यात 8 लॉस ऑफ नन 8 धावा आल्यात 18-58 इक्वेशन पाहायला मिळेल 18-58 मध्ये पाहूया काय घडेल तत्पूर्वी सन्मानाकडे बोलूया आज ज्यांचा आवाज आपण ऐकलात अगदी नवी मुंबईचा बुलंद आवाज करावे गावातील सुपुत्र कराव्या गावातून येताना आपण पाहतो उरण कराने ज्यांना खूप मोठी प्रसिद्धी दिली आहे आज काही स्पर्धा ज्याने उरणच्या कव्हरेज केल्यात भेंडकल बोकरुडा कोटनाका मुलेकंड सेवा त्यानंतर आज पहिल्यांदाच आलेत आदेश कडू यांच्या विनंतीला मान देऊन कारवली देवी बीड सोनारकरांच्या विनंतीला मान देऊन आलेला हा नवी मुंबईचा बुलंद आवाज ही बुलंद तोप आज मात्र फडकली आहे आज मात्र झळकली आहे आवाज आवडला असेल आवाजाचा बाज आवडला असेल टाळ्या कमी पडता कामा नये टाळ्यांच्या त्यांचा सन्मान केला जातोय बापांची गोड प्रतिमा देऊन त्यांचा सन्मान आणि प्रेमाचं प्रतीक गुलाब पुष्प आणि अगदी त्यांचा सन्मान केला जातो या कार्यक्रमाप्रसंगी इथून अगदी त्यांचा सन्मान गोलंदाज येथील अळी यावर देखील चपराट लगवण्याचा प्रयत्न अगदी जोरकस फटका एक धाव एकीच धावसंख्या आपण पाहतोय वॉइस ऑफ नवी मुंबई नितेश भोईर करावे त्याचा आवाज आपण ऐकलात मराठी इंग्रजीचे चांगलं मिश्रण अर्थ समालोचन केलं जाते नक्कीच या आवाजाची ख्याती उरण तालुक्यामध्ये आज एक दब धरून बसली आहे त्यांच्या माध्यमातून आम्हाला देखील नवी मुंबईच्या काही स्पर्धा कव्हरेज करता आल्यात पण यावेळचा बॉल अगदी सोनारी गावाचे ग्रामदैवत आहेत कलेचा दाता आहे बुद्धीचा विधाता आहे आणि ओव्हर टू नितेशजी थँक्यू पुन्हा एकदा सर्वच खरं तर ऑर्गनाईज कमिटीचा आपण आभार व्यक्त करूया भरपूर प्रेम मिळालं आणि कलावंतांना खरं तर दाद देणारा हा परिसर आज ही पहिली वेळ आहे सोनारी या खरं तर पंचकृषीमध्ये उरण या पंचकृषीमधील सोनारी या गावात येण्याच्या आणि या स्पर्धेसोबत खरं तर ॲज अ कॉमेंटेटर म्हणून आज जबरदस्त अनुभव आला सर्व विनम्र चेहरे आणि एक मोठं आयोजन आणि या आयोजनाचा मात्र ॲज अ कॉमेंटेटर म्हणून जो खरं तर घटक बनण्याची जी संधी मिळाली पुन्हा आपण ऑर्गनाईज कमिटीचे स्पेशली खरं तर सर्वच कडूबंधूंचा आम्ही आभार व्यक्त करू रणसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती झाली आतापर्यंत 12 आणि आता जिंकण्यासाठी मोठं टार्गेट आहे 54 धावांची गरज आहे 14 चेंडू 54 धावा असे इक्वेशन असताना मॅच मध्ये मी म्हणेन इम्पॅक्ट फेकणारे काहीशे चेंडू जे सीमारेषा पार जातील त्याच्या अपेक्षा असणारे समर्थ कडू या फलंदाजाकडनं बॉल फिरून मारलाय मागच्या बाजूला गेलाय फिल्डर आहेत झेज करण्याचा प्रयत्न करतील परंतु इथे झेल झाला ड्रॉप हाफ चान्स होता आणि हाफ चान्स असताना उमंग मला असं वाटतं की प्रयत्न तर झाला जरूर परंतु धावा मिळतील 2 एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये ती झाली आहे 16 या आकड्यावर 16 ऑन द स्कोर बोर्ड 14 माफ करा 14 ऑन द स्कोर बोर्ड रणसंख्या अजूनही काढायच्या 13 चेंडू आणि 52 13 into 4 इज इक्वल टू 52 राईट म्हणजे प्रत्येक चेंडू मागे मात्र चौकाराची अपेक्षा असणार आहे चौकार येतील का चौकार आल्यानंतर मात्र मॅच मध्ये काय घडेल यावेळेला प्रथम फटका ऑन साइड फेवरेट नेहमीच आपण पाहिलंय समर्थ कडू हार मानणार नाहीये अजूनही या मॅच मध्ये आपण आहोत करू नका इतक्यातच आमच्या पराभवाची चर्चा मैदानात
कारण समर्थ कडू सारखं न हार मानणार वादळ मैदानाच्या आतमध्ये आता घोंगावतय. उर्वरित 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावा हव्यात ते 46. उमंग काय म्हणशील? 12 चेंडू 46 आणि मॅच मध्ये इम्पॅक्ट फेकणारा गोलंदाज फलंदाज समर्थ कडू यांच्या बॅट मध्ये एक षटकार आलाय. समोर सोबतीनं एक मोठा खेळाडू आहे जयेंद्र कडू, तोही षटकार चौकार लगावण्याची किमया करू शकतो. या मॅच मध्ये शेवटच्या चेंडू पर्यंत सामना जाईल आणि या मॅच मध्ये प्रेक्षकांची उत्कंठा मात्र शिगेला पोहोचलेली आपल्याला पाहायला मिळते. 12 चेंडू 46 धावा. समर्थ कडू जिथपर्यंत मैदानामध्ये खेळ करेल तिथपर्यंत मी तर म्हणेल डोकेडुकी ठरू शकते आहे टीम वन सोल्युशन नवी मुंबईला. आणि एकीकडून जयेंद्र 12:46 इक्वेशन 12:46 इक्वेशन 12 चेंडू 46 धावा. जयेंद्र याला मात्र जे काही आतापर्यंत करता आलं नाहीये ते करून दाखवावं लागेल. खेळ विजयासाठी, खेळ आपल्या पंचक्रोशीच्या खरं तर मी म्हणेन अस्मितेसाठी जयेंद्र कडू ऑन स्ट्राईक. हा शॉट ऑफ गुड लेन स्पॉटवर आदळलेला बॉल आउट स्विंग होईल. आउट स्विंग गोलंदाजी विथ द स्पिन खेळून काढलाय मिथुन वैती. वन ऑफ द फायनेस्ट बॉलर एज वेल. आउट स्विंगिंग इन स्विंगिंग बॉलिंग तो करू शकतो, दुसरा फेकू शकतो. बॉलचा जर का उल्लेख करायचा झाला तर मात्र नक्कीच नेहमीच ज्यानं गोलंदाजी करत असताना आपल्या गोलंदाजीच्या वैविध्यपूर्ण आणि शैलीदार गोलंदाजीनं नेहमी इम्प्रेस केलंय. मैदानाच्या आतमध्ये समर्थ कडू जे खेळत आहेत आपल्याला पाहायला मिळतील. ऑन स्ट्राईक इंडिव्हिज्युअल स्कोरचा जर का उल्लेख करायचा झाला 9 चेंडू 16 या आकड्यावर ते खेळ करतायत. षटकार आणि चौकार मारणं यांच्यासाठी नवीन नाहीये, परंतु या मॅच मध्ये आतापर्यंत इक्वेशनचा जर का उल्लेख करायचा झाला तर 11 चेंडू आणि 45 धावांची गरज आहे. प्रति एका चेंडू मागे 4 धावाचं इक्वेशन आहे. षटकार जर का आले तर मॅच मध्ये समर्थ कडू आणि जयेंद्र कडू असे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. एका बाजूला सोनारी गावचे जयेंद्र कडू ऑन नॉन स्ट्रायकर आहे, नॉन स्ट्रायकर वर आपल्याला पाहायला मिळतील. समर्थ कडू फिरून मारला, यावेळेला येईल चौकार की मिळेल एक धाव. ओ चखवलाय मैदानाच्या आतमध्ये समर्थ कडू या बहादूर खेळाडूला नशिबाची साथ मिळती आणि मिळतील 4 धावा. उर्वरित आता मात्र 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी 41 धावांची गरज. मॅच मध्ये टर्न, मॅच मध्ये ट्विस्ट, अजून षटकार चौकार येतील का, टाळ्या सिट्ट्या पाहायला मिळतील का? 9 चेंडू 10 चेंडू आणि 41 धावा. 10-41 समीकरण समर्थन ठोकलाय. इट इज अ बिग 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 हिट. चांगलं संगीत, सुंदर फटका पाहायला मिळालाय. हा षटकार आलाय ना उमंग, या षटकारानं मैदानाच्या आतमध्ये टीम मीटिंग बोलवली गेली आहे. भाग पाडलं टीम मीटिंग घ्यायला. आणि चला इथे खेळाडूंना आम्ही विनंती करू की आपण थोडी घाई करा आणि मैदानाच्या आतमध्ये कुणी खेळू नये, म्हणजे चेंडू आतमध्ये येणार नाही त्याची दखल घ्या. आणि तिथे मात्र सीमारेषेच्या आतमध्ये आमचे काही चिमुकले येत आहेत, त्यांना आम्ही विनंती करू की आपण सीमारेषेच्या बाहेर राहा प्लीज. मी म्हटलं होतं की जिथपर्यंत समर्थ आहे तिथपर्यंत वन सोल्युशन नवी मुंबईला डोकेदुखी आहे. हा थांबणारातला खेळाडू नाही आहे. यावेळेला काय घडलंय तर मागून दार फोडलंय, पुढून दरवाजा बंद आहे तर मागून घुसखोरी केली आहे. अस्त व्यस्त समर्थ कडूचा दांडा दांडा उद्ध्वस्त. समर्थ कडू बॅक टू द पेव्हिलियन. क्या बात. आपण ऍक्शन रिप्ले जर पाहिली तर अगदी तिन्ही स्टंप दाखवण्यात आले होते आणि अगदी चेंडू लीव केला, चेंडू सबमरीन झाला आणि तिसऱ्या चेंडूवर धडक घेतली आहे. चला आपण फिल्डिंग टीमला लगेच सूचित करू की आपण लवकरात लवकर फिल्डिंगचं सेटअप करून घ्या. आणि चला यानंतर आम्ही आमच्या साथी समालोचक उमंग भोईर यांचा आपण सन्मान करणार. आम्ही प्रशांतजी कडू, अजिंक्य दादा कडू यांना आम्ही विनंती करू की आपण हा सन्मान करावा. कसं आहे ना उमंग, खेळाची सुरुवात
अजिंक्य दादा कडू यांना मी विनंती करू की आपण हा सन्मान करायचा आहे प्लीज. अजूनही चला, आणि तिथे बाईकची एक लाईट ऑन आहे ती बंद करा, नाहीतर डिव्हिएट करा. स्विच प्रीमेडिएटेड स्ट्रोक अँड दॅट शुड बी डॉट बॉल. डॉट बॉल पर्सेंटेज वाढत चालला. मॅच आता फिरली आहे आणि आता जिंकण्यासाठी 7 चेंडू आणि 35 धावांची गरज. प्रयत्न फार प्रामाणिक राहिले आपण असं म्हणूया. नवी मुंबई वन सोल्युशन या टीमचे नईमजी चौगुले यांनी प्रस्थापित केलेला हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय, जिथे आणि सन्मान आपण करतोय उमंग भुईर यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. आमचे साथी समालोचक, मराठीचे अप्रतिम निवेदक, सूत्रसंचालक आणि त्याचबरोबर शिवव्याख्याते म्हणून युवा, आज त्यांची उरण या पंचक्रोशीमध्ये ओळख आहे. भेंडकल या गावाला ते बिलोंग करतात आणि आज खरं तर फार छान समालोचन आणि मॅच त्यांनी चांगली रंगवली. त्यांचा आपण छत्रपती शिवाजी महाराजांची ही प्रतिमा त्यांना आपण पुरस्कृत करून हा सन्मान सुद्धा केलाय. थँक्यू सो मच. पुण्याच्या आपण मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षक मात्र नक्कीच मैदानाच्या बाहेरून विचारतायत की काय इक्वेशन आहे, आणि मैदानाच्या आतमध्ये खेळाडू विचारतायत की काय इक्वेशन आहे. 6 चेंडू आणि 35 धावा. 50+ कॅटेगरीतले आपले सिनियर खेळाडू लेजेंड गोरक्षनाथ कडू सर आपल्याला पाहायला मिळतील. त्यांचे खरं तर ते चिरंजीव आहेत, ज्यांना खरं तर बाईक सफारी ते करतायत. लागेल 6 चेंडू 35 धावा काढाव्याच लागतील. जयेंद्र, पहिलाच बॉल येईल, लांबच लांब, उंचच उंच, हँडसम जयेंद्र कडू टीम सोनारी या टीम कडनं येतोय पहिला षटकार. अजूनही 5 चेंडू आणि आता काढावे लागतील 29वा, म्हणजे 5 षटकार ठोकावे लागतील. यस डीजे. आता विसरावं लागेल, जे करायचंय ते समोर ठेवावं लागेल. 5 चेंडू 5 षटकार ठोकतील का, येईल का अजून एक षटकार? हो, प्रयत्न तर होतोय. धाव मिळेल किती, तर 1 मिळणार की मिळतील 2? 1च मिळतीये. 4 चेंडू मध्ये आता 28 काढायचे. सन्मान्य राकेशजी कडू यांना मी इन्व्हाइट करतोय की या आपण या व्यासपीठावर. सकाळच्या सत्रामध्ये ज्यांची विशेष उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली, अनेक युवकांचे दिशादर्शक ते आहेत. आज अनेक खरं तर मी म्हणेन दानशूर दाते आम्ही पाहिले, ज्यांच्या माध्यमातून मॅच फसली नाहीये, तर मॅच मात्र मी म्हणेन पूर्णपणे विजयाकडे हळूहळू का होईना परंतु मार्गक्रमण करत असताना आपल्याला पाहायला मिळते. टीम वन सोल्युशन नवी मुंबई ही टीम, आणि इथे मैदानाच्या आतमध्ये अजून एक सोनारी, या सोनारी टेनिस क्रिकेटच्या इतिहासातील अजून एक मोठं नाव आहे किशोर कडू. 50+ हे फक्त नंबर आहे. अर्थातच 40+ क्रिकेट म्हटलं की मग 40+ एक्सपिरियन्स, 40+ क्रिकेट म्हटलं की मग 40+ ची शिस्त, 40+ क्रिकेट म्हटलं की अनेक गोष्टी तुमच्या समोर येतील, अनुभव. 40+ म्हटलं की मग खेळातली एक वेगळी मजा. 40+ म्हटलं की मग आयुष्यातला उत्तरार्ध, आणि या उत्तरार्धामध्ये अनेक आनंदाचे मौलिक क्षण जपण्यासाठी खेळला जाणारा खेळ. 1 धाव सुखकर आयुष्यासाठी. बॅट आधीच फिरली, बॉल नंतर निघून गेलाय, ही मिळेल, एकही धाव नाही मिळत आहे. इथेच येईल हा डॉट बॉल. 40+ खेळ आपण पाहत असताना आपल्याला पाहायला मिळेल अंतिमच्या टप्प्यामध्ये जो संघ जिंकेल तो मात्र सुपर 3 मध्ये क्वालिफाय होईल. क्वालिफायर मॅच साठी चालू असलेली लढत जिंकण्यासाठी आता अगदीच 2 चेंडूमध्ये 28 धावा, असं अशक्य प्राय आव्हान आहे. संपूर्ण ऑर्गनाइज कमिटीचा पुन्हा एकदा आम्ही आभार व्यक्त करू. अजय स्मृती चषक, आणि इथे क्लीन बोल्ड दांडी गोल केली, मला वाटतं फलंदाज बाद होतील. शेवटच्या टप्प्यामध्ये उमंग आपण आभार प्रदर्शन करूया. ज्यांच्या नावाने या स्पर्धेचं टायटल आपण पाहतोय त्या
खरं तर आपल्या मित्राला अजय दादांना आपण पुन्हा एकदा आदरांजली वाहण्यासाठी या स्पर्धेचं आयोजन केलं. त्यांच्या गोड आठवणी आपल्यामध्ये अविरत कशा राहतील त्यासाठी या स्पर्धेचं आयोजन आपण पाहताय. जेव्हा जेव्हा क्रिकेटच्या स्पर्धा आपण पाहतो तेव्हा तेव्हा अजय दादांची आठवण मात्र नक्कीच आपल्या स्मरणात राहील आणि त्यांच्या गोड आठवणींना कायमस्वरूपी आपल्या मनामध्ये चीर तरून ठेवण्यासाठी या स्पर्धेचं आयोजन आपण पाहिलं. अजय स्मृती चषक सोनारी या स्पर्धेचं मात्र दुसरा दिवस इथे मात्र संपन्न होत असताना अंतिमच्या टप्प्यामध्ये ज्या ज्या घटकांनी आपल्याला विशेष योगदान दिलं, आम्ही सन्माननीय राकेशजी कडू यांना मी विनंती करू की यावं आपण या व्यासपीठावर आणि यानंतर एक सन्मान आम्ही करणार आहोत. अर्थातच या मॅचचा आजच्या दिवसातील हा शेवटचा सन्मान असणार आहे, तो म्हणजेच या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच हु हॅज कॉन्ट्रीब्युटेड विथ द बॅट अँड अ बॉल ऑन अ फील्डिंग ॲथलेटिसिझम. आपण पाहणार आहोत खेळाडू ज्यानं येस आणि या मॅचचा हिरो आपल्याला पाहायला मिळाला आहे तो 28 धावा ज्याच्या बॅटमधनं आपण पाहिल्या, इकॉनॉमिकल बॉलिंग स्पेल आपण पाहिले, ते अली ठरलाय या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच मिस्टर अली. प्लीज कम अँड कलेक्ट युअर ट्रॉफी अँड अ प्राइज एज वेल. एक रिस्ट वॉच जे आम्हाला पुरस्कृत केलं गेलंय मयूरजी पाटील यांचं मनापासून आभार. एक खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांची एक प्रतिमा आणि ती प्रतिमा पुरस्कृत करून आपण सन्मान करणार आहोत. अली या खेळाडूला मी इन्व्हाइट करतोय की अली, कॅन यू प्लीज कम फॉरवर्ड टू कलेक्ट युअर प्राइज. आम्ही आभार व्यक्त करू दिवसभरामध्ये खरं तर WTC वर्ल्ड टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून राहुल उलवेकर आणि तुमची संपूर्ण टीम जे आम्हाला सहाय्य मिळालं, सुदेश म्हात्रे सर, मुकेश म्हात्रे सर पंच म्हणून आम्हाला सहाय्य मिळालं. त्याचबरोबर दिवसभरामध्ये फ्रुट्स आम्हाला उपलब्ध करून दिले सुनील कडू, राकेश कडू आणि अजिंक्य कडू, त्यांचं मनापासून आभार. गुणलेखक म्हणून आम्हाला